मराठी बालभारती इयत्ता 6वी भाग 1 धडा 5 बाकी 20 रुपयांचं काय। धडा 5वा 20 रुपयाचं काय हा धडा लिहिलाय बाबूराव मुसळे यांनी। पान क्रमांक 15। बाबूराव मुसळे हे प्रसिद्ध लेखक व कवी आहेत। त्यांचा मोहरलेला चंद्र, झिंगू, लखू, लुखू, नगरभोजन हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। त्यानंतर इथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रह देखील त्यांचा पसंत आहे। आता या पाठाचा परिचय असा आहे की दुसऱ्यांच्या मदतीला कायम तयार राहणारा राजू नावाचा एक मुलगा आहे। त्याच्या प्रामाणिकपणाची ही गोष्ट आहे आणि या मुलाबाबत त्याचा जो विकासचे साहेब आहे त्यांचा गैरसमज असतो, पण शेवटी तो दूर होतो आणि ते विकासची माफी मागतात। असा हा धडा आहे। मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले। साहेब कुठली तरी फाईल पाहत होते। त्यांनी मानेनेच हो म्हटले। आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या सुरात बोलले, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं। तुमच्यामुळं हे सारं घडलं। ही मुलं महाबिलंदर असतात। तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही। 100ची नोट घेऊन गेला, एकदा गेला तो गेलाच। बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली। आता साहेबांनी कुठली तरी फाईल बघत होते। एका ऑफिस मधली ही गोष्ट आहे आणि तिथे विकास नावाचे कुणी व्यक्ती होते। त्यांना साहेब म्हणाले की काल तुमच्या म्हणण्यावरून मी त्या मुलाला 100ची नोट दिली आणि तो मला पाण्याची बाटली देऊन गेला। म्हणजे ती पाण्याची बाटली 20 रुपयाची होती आणि तो मुलगा चालला गेला। म्हणजे त्यांची साहेबांची तक्रार होती, गारहाण होतं आणि त्यांनी म्हटलं की हा मुलगा महाबिलंदर आहे। महाबिलंदर याचा अर्थ लबाड आहे, धूर्त आहे आणि हे सगळं त्यांनी विकास सरांना म्हणून दाखवलं। एका दमात मनातली नाराजी व्यक्त केली। क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावे, पण त्याने तसे केले नाही। तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून। आता विकासला खूप वाईट वाटले की त्याचे साहेब त्याला असं बोलले। त्यामुळे विकासने म्हटलं की साहेब मी तुम्हाला विकासने असा विचार केला की आपण साहेबांना 80 रुपये आपल्या जवळचे काढून देऊ, पण त्यांनी तसे केले नाही। तो म्हणाला, सर, त्या मुलाची काही अडचण असेल, काही सांगू नका। यानंतर असली मुले कार्यालयात आलेली मला चालणार नाही, समजले? तेव्हाच त्याचे साहेब म्हणाले की आता माझ्याशी काही तुम्ही या विषयावर बोलू नका आणि यानंतर आपल्याला अशी मुलं मला माझ्या कार्यालयात म्हणजे मला माझ्या ऑफिसमध्ये आलेले चालणार नाहीत। साहेब म्हणाले। नाइलाजाने विकासने हो म्हटले। साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते। आता साहेब म्हणतात तो मुलगा आला नाही हे खरंच आहे, पण तरी विकासला वाटत होतं की नाही, तो मुलगा तसा नाही आहे, तो मुलगा चांगला आहे। कोण? राजू। राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता। मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता। विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये दाखल झाली होती। विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला जात असे। टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते। तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता। आता विकासला तो मुलगा म्हणजे राजू कसा भेटला, तर विकासची जी मेहुणी होती ती कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होती, म्हणजे ऍडमिट होती। तर तिथे डबा पोचवायला विकास सकाळ संध्याकाळ जात असे। त्यामुळे तिथला त्याचा वावर नित्याचा होता, म्हणजे तिथे त्याचे येणे जाणे होते। नित्याचे म्हणजे रोजचेच येणे जाणे होते। एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले। फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा। त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती, त्यावर त्याने
उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पिशवी पाहून असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली. पान क्रमांक 16. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही प्रश्न विचारले. तुझं नाव काय? तू कुठला? येथे का आलास? कोणत्या इयत्तेत शिकतो? वगैरे. आता विकास जेव्हा रोज यायचा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, तिथे तो जो मुलगा होता राजू, तर त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती की ज्याच्यावर लिहिलं होतं की त्या पाटीवर अन्न देण्याबाबत लिहिलेले होते. त्यामुळे विकासची उत्सुकता वाढली आणि त्याने त्या मुलाला, म्हणजे त्याचं नाव काय, तू कुठला आहेस, कुठे शिकतो वगैरे असं विचारलं. तोच तो मुलगा होता राजू. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावाचा 5वी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झाली. आता हा मुलगा कसा काय तिथे आला, तर त्याच्या आईला कॅन्सर झाला होता, म्हणून तो आई आजारी असल्यामुळे तो तिथे होता. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एक झोपडीवजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे. आता तो वाशिमचा एका छोट्या गावातला मुलगा होता राजू. तो आणि त्याची आई हे दोघंच होते आणि त्यांच्याकडे झोपडी, म्हणजे त्यांच्या गावाला त्यांची एक झोपडी होती. आता दवाखान्यामध्ये तो सतत आईजवळ बसून राहायचा आणि त्याला आईजवळ बसत असला की त्याला कंटाळा यायचा. मग आईला विचारून तो इकडे तिकडे जाऊन यायचा. आईने त्याला सांगितले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. तर तो इथे तिथे कुठे न जाता बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की जे पेशंटसोबत नातेवाईक असतात ते इतके गरीब असतात की ते पैशासाठी किंवा अन्नासाठी दुसरीकडे, म्हणजे लोकांसमोर हात पसरतात, आणि दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला असे काही लोक असतात की जेवून अन्न शिल्लक उरलं तर ते कचरा कुंडीत फेकून देतात. ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर, आता तेच अन्न या गरजू लोकांना मिळाले तर, असा त्याच्या डोक्यात एक विचार आला. त्याने एक पुठ्ठा घेतला, त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो. आता त्यांनी काय केलं, एक पुठ्ठा म्हणजे एक पृष्ठ, एक खरडा घेतला आणि त्याच्यावर एक पाटी तयार केली आणि त्याच्यावर लिहिलं की उरलेले अन्न फेकू नका, मला द्या, मी ते उपाशी लोकांना देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. आता त्याच्या गळ्यामध्ये जी पाटी होती ती वाचून ज्यांच्याजवळ उरलेलं अन्न असेल लोक, त्यांना ते अन्न देऊ लागले. त्याला बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे आणि उरलेले अन्न जेव्हा त्याला मिळालं तर तो गरजूंना द्यायचा आणि मग त्यांच्या डोळ्यातलं समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे, म्हणजे त्याला बरे वाटायचे. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा आणि दवाखान्यात जे पेशंट होते त्यांच्या नातेवाईकांना काही लागलं तर राजू पटकन धावून बाहेर जायचा आणि त्यांना एखादी वस्तू जी लागत असेल ती आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजू, ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो, म्हणून बिनधास्त निघून जायचा. बी विंग मधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते. म्हणजे राजू हा प्रत्येकाच्या उपयोगी पडायचा, म्हणून बी विंग म्हणजे त्याच्या विंग मधले जे लोक होते त्या सगळ्यांना त्या छोट्या मुलाचे फारच कौतुक होते. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे.
पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचवायला सांगितली. आता त्याच्या विकासच्या कार्यालयाच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर एक हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली विकत घ्यायचा आणि त्याला एक दिवस ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला म्हणून त्यांनी राजूला पाण्याची बाटली पोचवायला सांगितली. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाणी पोचवू लागला. हे काम राजू आनंदाने करी आणि आता एकदा पोचवल्यानंतर विकासला जेव्हाही कधी गरज लागली तेव्हा तो राजूला सांगायचा आणि राजू पण हे आनंदाने पाण्याची बाटली पोचवायचं काम करायचं. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते. आता राजू जेव्हा हे काम करायचं तेव्हा विकासचे जे साहेब होते त्यांनी बरेचदा पाहिलं होतं की राजू विकासला पाण्याची बाटली आणून देतो. पान क्रमांक 17 पुढचा धडा. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली आणि असंच काय झालं, काल सकाळी कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला आणि एक बाटली त्यांनी विकासच्या साहेबांना दिली. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. आणि त्या साहेबांजवळ 20 रुपये सुट्टे नव्हते आणि 100ची नोट होती. त्यावर राजू म्हणाला की मला ती 100ची नोट द्या, मी तुम्हाला सुट्टे पैसे आणून देतो, म्हणजे 80 रुपये परत आणून देतो. साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का? काय झाले असेल नक्की? विकास विचारात पडला. आता 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला आणि त्यानंतर तो आलाच नाही आणि मग हा आधीचा घटनाक्रम झाला की साहेबांनी विकासला बोलवले आणि त्याला सांगितले. तेवढ्यात सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ये बोल, काय काम आहे? आता विकास विचार करत होता की राजूने खरंच साहेबांना फसवले, काय झालं. तेवढ्यात एक मुलगा राजूच्याच वयाचा होता आणि तो सर मी आत येऊ का असं विचारत होता. तर सरांनी त्याला म्हटले की ये बोल, काय काम आहे? सर मी इरफान, राजूचा मित्र. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. राजू कुठे आहे? विकासने विचारले. सर तो कालच गावाला गेला. आता इरफान, तो जो मुलगा होता तो म्हणाला, सर माझं नाव काय आहे? इरफान, मी राजूचा मित्र आहे. आणि त्याने 100ची नोट काढली आणि ती नोट सरांजवळ दिली आणि त्यांनी सांगितलं की ही नोट तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे. आता विकास आणि साहेब हे दोघेही चकित झाले, म्हणजे दोघांना एकदम आश्चर्य वाटलं. की मग साहेबांनी विचारलं की राजू कुठे गेला? तर मग त्या मुलांनी सांगितलं की तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट तुम्हाला द्यायला सांगितली आहे. असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. आता तो म्हणाला, इरफान म्हणाला की त्याच्या आईला कालच दवाखान्यातून सुट्टी झाली आणि म्हणून त्यांनी ही माझ्याजवळ 100ची नोट दिली आणि तुम्हाला द्यायला सांगितली. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. विकास आणि त्याचे साहेब दोघेही थोडा वेळ शांत झाले. मग साहेब म्हणाले, विकास मला माफ करा, माणसं ओळखण्याचा तुमचा अधिकार मोठा आहे, त्या मानाने मी फार अनुभव शून्य आहे. या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकी 20 रुपयांचं काय? यावर विकासही निरुत्तर झाला. आता त्याच्यावर साहेबांनी विकासला माफी मागितली आणि म्हटलं की माणसं ओळखण्याचा तुमचा अधिकार मोठा आहे, मी फार अनुभव शून्य आहे, म्हणजे मला फार अनुभव नाही आहे. आता या नोटेतले 80 रुपये माझे आहेत, म्हणजे 100 रुपयातले 80 रुपये माझे आहे, पण बाकी 20 रुपयांचं काय? यावर विकासही निरुत्तर झाला, म्हणजे विकासलाही उत्तर सुचलं नाही. असा हा बाकी 20 रुपयांचं काय हा धडा आहे. याच्यामध्ये राजूचा
निस्वार्थीपणा, आपण प्रामाणिकपणा आणि निस्वार्थीपणा आपल्याला दिसतो.